खरं तर ही आज सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने खूप सभा घेतलेली आहे. आम्ही मोठी सभा न घेता आमदार अजितदादा पवार यांच्यात आपल्यातले त्यांचं जाणं झालेलं आहे. त्यामुळे आम्ही पक्षामध्ये फक्त कोपरा सभा घेऊन उमेदवारांना सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आज ही कोपरा सभा होत असताना आम्ही या ठिकाणी सर्व भागातील कार्यकर्त्यांना बोलवलं, त्यांना मार्गदर्शन केलं. हे उमेदवार दिले ते दादांनी दिलेले आहेत आणि त्यांना निवडून देणं आपलं एक काम आहे. कारण की दादांनी या भागासाठी आपल्या मतदारसंघासाठी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि खूप मोठी मदत केलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या पश्चात हे जे उमेदवार आपले आहेत त्यांना जर आपण चांगल्या मताधिक्य दिलं, त्यांना निवडून दिलं तर आपल्या भागाचाही विकास होणार आहे आणि दादांना खऱ्या अर्थाने एक चांगली श्रद्धांजली होईल असं मी लोकांना आवाहन केलेलं आहे. असं बोललं जातं जसं भाषणामध्ये सांगितलं त्या पद्धतीने की असं बोललं जातं की सक्षम उमेदवार राष्ट्रवादीतून दिले गेलेले नाहीये याच्यावर काय? अहो असं सक्षम आहे का नाही हे निकाल लागल्यावर लोक सांगणार आहेत. आणखी जर उमेदवार सक्षम नसते, आता मला माहित नाही कोण म्हणलेले आहेत, परंतु त्यातले 2-3 उमेदवार तर आमच्याकडे येऊन गेले होते मला भेटून की आम्हाला उमेदवारी द्या म्हणून. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांना आम्ही उमेदवारी दिली नाही. त्याचं कारण एकच आहे की मी ज्या लोकांना शब्द दिलते आम्हाला उमेदवारी त्या लोकांनाच द्यायची होती. आणि म्हणून मी या सर्व सरकारला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही तयारीला लागा, तुम्हाला उमेदवारी देणार आहे. आणि त्या दिवसात आम्ही त्यांना दिलेले आणि ते जे म्हणतात उमेदवार सक्षम नाहीयेत, तर खरं तर इलेक्शनचा निकाल लागेल त्या दिवशी कळेल उमेदवार सक्षम आहेत की नाही. एकंदरीत हे जे वातावरण बदलाय त्यानुसार शेवटच्या दिवसाचा निकाल काय असेल? आता शेवटचा निकाल पंचायत समिती राष्ट्रवादीची असेल हे जाहीर सांगतो. अजून एक प्रश्न होता, तुम्ही जे बाह्य वळण म्हणताय नसरापूरच्या बाहेरून नाही, जेव्हा नसरापूर बाजारपेठेवर काही आता शेवट असे ट्रॅफिक होतंय, लोकांच्या अडचणी आहेतच, परंतु जे पब्लिक ज्यांना काय खरेदी करायची ती नसरापूर बाजारातच येणार आहे. या रोडला काय बाजारपेठ होणार नाही, फक्त रस्ता होणार आहे. म्हणून भविष्य काळात आपण पाहिलंय कुठल्या ठिकाणी मंडई बांधली तर लोक मंडईमध्ये माल घ्यायला जातात. शेवट ज्या ठिकाणी ती विक्री केंद्र असेल, ज्या ठिकाणी माल लोकांना घ्यायचा आहे त्याच ठिकाणी लोक जाणार आहेत. त्यामुळे असं काय मोठा फरक पडणार नाही. मध्ये पण गणेश्वर रस्त्याचं जे काम चालू होतं त्यामध्ये पण काही निकृष्ट दर्जाचं काम झालंय असं स्थानिकांचं म्हणणं आहे. हे बघा, हे PMID काम करतील. आता आम्ही चेक करू, जर निकृष्ट दर्जाचं काम असेल आम्ही संबंधित ठेकेदाराकडून ते काम परत करून घेऊ, मला खात्री देतो. नागरिकांना आव्हान काय असेल? मतदारांना एवढंच आव्हान असेल की या भागाच्या विकासासाठी आणि या भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जे उमेदवार दिले त्यांच्या मागे उभं राहावं, त्यांना मतदान करावं. मी आमदार म्हणून ग्वाही देतो, मी कुठेही कमी पडणार नाही. या भागाच्या विकासासाठी पाहिजे तेवढा निधी देण्याची या ठिकाणी मी ग्वाही देतो त्यांना. एकंदरीत विरोधकांकडून टीका अशी केली जाते की आदिवासींच्या नावाचा वापर केला जातोय, भावनिक केलं जाते मतदारांना, असं काय? हे बघा, भावनिक कोण होणार आहे? ज्या लोकांना आता अजितदादा बरोबर प्रेम आहे, त्यांच्याबद्दल आस्था आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काहीतरी नाव जोडलेले आहे. मग अशा लोकांना आव्हान करायची काही गरजच नाही ना. शेवट लोक काय बोलतात, श्रद्धांजली वाहतात. शेवट नेता आहे, नेते होते, त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. आता आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा त्यांनी विधानसभेपर्यंत नेलेले. त्यामुळे आम्हाला त्यांच्याप्रती खूप मोठा आदर आहे. भावनिक करायचा विषय नाही, लोक ओरिजिनल भावनिक आहे. दादा पलीकडच्या गटामध्ये असं म्हणलं जातं की घरामध्ये दोन दिलेले आहेत, उमेदवार दिलेले आहेत असा आरोप. आता ते ऍक्च्युली मी एबी फॉर्म त्यांच्याकडे दिले होते आणि असं सांगितलं होतं जे एक जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल त्यांनी त्याच्या गणातले 2 उमेदवार कोण येते सर्वांना विश्वास देऊन ठरवावं. आता आणि जे विजयी शेवट ज्या जिल्हा परिषद सदस्याला विजयी व्हायचं आहे त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला गणात उमेदवार कोण पाहिजे. विक्रमदादांनी आम्ही जिल्हा परिषद उमेदवारी दिली, त्यांना वाटलं असेल बाबा घरातलीच मंडळी व्यवस्थित उमेदवार आहे त्यांनी दिला असेल, माझं काही त्याबद्दल दुमत नाही. आपल्यातच काही बंडखोरी देखील झाली आहे पलीकडच्या गावामध्ये. झाली. शेवट काय झालंय, तिकीट 1 होतं, उमेदवार 2 होते. आम्ही दोघांनाही बोलत होतो, दादाही बोलत होते, एकाने पंचायत समिती घ्या त्यांना सभापती करू आणि दुसऱ्या जिल्हा परिषद करा, परंतु ते शक्य झाले नाही. दोन्ही लोक आमची चांगली आहेत आणि ती झेडपीला इच्छुक होती आणि कोणी म्हणलं नाही की आम्हाला पंचायत समिती द्या. सर्वांची दोघांची इच्छा झेडपीला होती, त्यामुळे एकाला उमेदवारी मिळली, एकाला आम्ही देऊ शकलो नाही.